नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या संदर्भात एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उद्या सोमवारचा उपवास आहे आणि वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा आहे। आता अनेक ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास हा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो। आता जर तुम्हाला ही सोमवारचा उपवास असेल आणि वटपौर्णिमेचा उपवास असेल तर मग अशा वेळेस सोमवारचा उपवास कसा सोडायचा आणि वटपौर्णिमेचा उपवास अखंड कसा लागू ठेवायचा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका। वटपौर्णिमेचा उपवास केव्हा सोडायचा? बघा, अनेक ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास हा वडाची पूजा झाली दुपारी की त्यानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडला जातो। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास हा दिवसभर ठेवला जातो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपवास सोडला जातो। आणि काही ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास हा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर धरला जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी वटपौर्णिमेचा उपवास सोडला जातो। आता तुमच्याकडे जर वटपौर्णिमेचा उपवास हा दिवसभर आणि रात्रभर धरला जात असेल आणि दुसऱ्या दिवशी सोडला जात असेल तर अशा वेळेस जर तुम्हाला सोमवार असेल, कारण उद्या सोमवार आहे आणि वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा आहे, मग दोन उपवास एकाच वेळी कसे लागू करायचे? तर बघा, ज्या महिलांचा सोमवारचा उपवास आहे त्यांनी संध्याकाळी सोमवारचा उपवास कसा सोडायचा आणि आपला जो वटपौर्णिमेचा उपवास आहे तो सुद्धा आपल्याला लागू करायचा आहे, अखंड ठेवायचा आहे। मग अशा वेळेस काय करायचं? बघा, जर तुम्हाला सोमवारचा उपवास असेल आणि वटपौर्णिमेचा उपवास असेल तर मग आपल्या मनामध्ये एक खंत राहून जाते की अरे, माझा जो सोमवारचा उपवास आहे तो आता कसा सोडायचा? अशा वेळी एक अतिशय सोपी पद्धत आपल्या शास्त्रामध्ये सांगितली जाते। बघा, सोमवारी आपण वटपौर्णिमेचा उपवासही धरणार आहे आणि सोमवारचा उपवासही धरणार आहे। दिवसभरात आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करून घ्यायची आहे आणि साधारणतः संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे। आता काय पूजा तुम्ही मंदिरात करू शकतात किंवा तुमच्या देवघरात जर शिवलिंग असेल तर देवघरामध्येच शिवलिंगावर आपल्याला एक तांब्याभर पाण्यानं अभिषेक करायचा आहे आणि जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते आपल्याला तसंच तांब्यामध्ये ठेवायचं आहे। किंवा तुम्ही मंदिरात गेला तर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करत असताना त्या शिवलिंगावरून खाली पडणारं पाणी आपल्याला एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ते पाणी घेऊन घरी यायचं आहे। त्याचबरोबर बघा, जर घरीच तुम्ही शिवलिंगावर पाणी अर्पण करणार असाल तर शिवलिंगाचं जे अभिषेकाचं पाणी आहे ते आपल्याला एका तांब्यामध्ये घ्यायचं आहे। त्याचबरोबर भगवान शंकरांना आपल्याला बेलपत्र वाहायची आहे, त्याचबरोबर धूपदीप दाखवायचा आहे, फुलं वाहायची आहे आणि नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपण भगवान शंकरांना, भोळ्या महादेवांना अशी प्रार्थना करायची आहे की हे भोळ्या महादेवा, आज माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे आणि सोमवारचा सुद्धा उपवास आहे आणि त्यामुळेच मी तुमचा सोमवारचा उपवास तुमच्याच प्रसादाने आणि या तीर्थानं सोडत आहे। कृपया माझा सोमवारचा उपवास स्वीकार करा आणि माझं वटपौर्णिमेचं व्रत अखंड राहू द्या। आणि मग यानंतरच आपण जे अभिषेकाचं पाणी घेतलेलं आहे ते अभिषेकाचं पाणी प्यायचं आहे आणि शिवलिंगावर आपण जे बेलपत्र वाहिलं असेल ते खायचं आहे किंवा आपण पूजेमध्ये प्रसाद ठेवला असेल तो प्रसाद खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे। आता प्रसाद ठेवताना असा ठेवा की तुम्ही तो उपवासात खात असाल, उदाहरणार्थ केळी ठेवा किंवा साखर शेंगदाणे ठेवा, असे पदार्थ ठेवा की जे तुम्हाला उपवासाला चालत असतील। आता बघा, अनेक ठिकाणी शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू खात नाही आणि मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, बेलपत्र जे आहे ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू नका, शिवलिंगाच्या बाजूला बेलपत्र ठेवा किंवा जो प्रसाद तुम्ही अर्पण करणार आहात तो प्रसाद सुद्धा शिवलिंगाच्या बाजूला ठेवा आणि मग थोड्या वेळाने तो, आपली पूजा झाल्यानंतर तो प्रसाद खायचा आहे। आता असं केल्यानं तुमचा सोमवारचा उपवास सुटणार आहे आणि वटपौर्णिमेचा जो उपवास आहे तो पुढे कंटिन्यू आपल्याला करायचा आहे। आता सोमवारचा उपवास सुटला म्हणजे वटपौर्णिमेचा सुद्धा उपवास सुटला असं अजिबात होत नाही, कारण तुम्ही अजून सुद्धा वटपौर्णिमेचं व्रत करत आहात। म्हणून सोमवारचा उपवास सोडल्यानंतर लगेच जेवण करायचं नाही। रात्री फक्त उपवासाचे पदार्थ, फळे, दूध किंवा हलका फलाहार आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे सोमवारचा उपवास सुद्धा पूर्ण होईल आणि आपलं वटपौर्णिमेचं जे व्रत आहे ते सुद्धा अखंड राहील। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास सोडायचा आहे। आता वटपौर्णिमेचा उपवास केव्हा सोडायचा हे आपापल्या भागानुसार प्रथा आहे, परंपरा आहे। आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्याप्रमाणे उपवास सोडायचा आहे, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी। आता तुमच्याही घरात वटपौर्णिमेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जात असेल तर हा व्हिडिओ नक्की इतर महिलांपर्यंत शेअर करा,
कदाचित त्यांच्या मनातही हाच प्रश्न असेल. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.